विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे रविवारी सूप वाजले। नागपुरातील हे अधिवेशन धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावरील आरोपांनी लक्षवेधी ठरले। भाजपाचे नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे यांनी सध्या दिव्यांग असलेल्या मुंढे विरोधात लक्षवेधी मांडत अनेक गंभीर आरोप केले। त्यांचे समर्थक आपल्याला धमकी देत असल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगितलं। नागपुरात असताना मुंढे यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप खोपडे यांनी केलाय। अधिवेशनात फडणवीस यांनी याबाबत चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। सत्ताधारी आमदार मात्र मुंढे यांची बाजू मांडताना दिसले। एकीकडे विधानसभेत आरोप होत असताना मुंढे यांनी 3 दिवसांपूर्वी 12 डिसेंबरला सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जो चांगलाच व्हायरल होतोय। नागपुरातील विधान भवनाच्या आवारातील हा व्हिडिओ पोस्ट करताना IAS मुंढे यांनी प्रतिष्ठा, आदर, दूरदृष्टी हे 3 शब्द लिहिले होते। यातून नेमका काय संदेश द्यायचा आहे हे स्पष्ट होतं। सुटाबुटात विधिमंडळात प्रवेश करतानाचा हा व्हिडिओ आहे। फेसबुकवर या व्हिडिओला 11,000हून अधिक लाईक्स असून जवळपास 700 कमेंट आहेत, तर 160 जणांनी हा व्हिडिओ शेअर केलाय। पोस्टवरील कमेंटमध्ये अनेकांनी मुंढे यांच्याबाबत अधिवेशनात सुरू असणाऱ्या वादावर भाष्य केलंय। अनेकांनी त्यांना पाठिंबा देत त्यांच्या धडाकेबाज कामाचं कौतुक केलंय। तुम्ही सर्वसामान्यांचे हिरो आहात, सर्वसामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम करत राहा, कारण हेच तुमचे शत्रू आहेत, अशा अनेक भावना मुंढे यांच्या पोस्टवर व्यक्त करण्यात आल्यात। दरम्यान विधिमंडळातील आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्यावरील आरोप फेटाळून लावलेत। कुणाचेही नाव न घेता काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही म्हणून माझ्या विरोधात कट कारस्थान केले जात असल्याची प्रतिक्रिया मुंढे यांनी दिली आहे। चौकशीत निर्दोष आढळल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं।